नमस्कार, माझं नाव पंकज मुळे. आज आपण चर्चा करणार आहोत की म्युच्युअल फंडमध्ये जी इन्व्हेस्टमेंट आपण करतोय ती खरंच सेफ आहे का? कारण की आज जर न्यूज बघितली आपण तर ॲक्सिस म्युच्युअल फंडमध्ये जवळपास 200 करोडचा फ्रॉड झालेला आहे. आणि हा फ्रॉड कोणी केलेला आहे की जो फंड मॅनेज करतो, तो फंड आपले जे पैसे आपण इन्व्हेस्ट करतोय ते पैसे मॅनेज करणारा फंड मॅनेजर आहे. त्याचं नाव आहे वीरेन जोशी. आज त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि हा जो विषय आहे की फ्रंट रनिंगचा विषय आहे. तर आपण समजून घेऊया की ह्या नेमक्या गोष्टी कशा पद्धतीने वर्क केल्या जातात. नॉर्मली जर बघितलं आपण की आपण म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करतो, आपल्या कष्टाचे पैसे आपण वेगवेगळ्या फंड्समध्ये इन्व्हेस्ट करतो आणि ते पैसे ज्यावेळेस आपण इन्व्हेस्ट करतो, आपण ह्या फंड हाऊसेसवर, या बँकेवर आपण भरोसा ठेवून यांच्यावर पैसे इन्व्हेस्ट करतो. पण जर बघितलं आपण तर यांची जे पैसे मॅनेज करणारे जे फंड मॅनेजर असतात ते फ्रंट रनिंग करतात. फ्रंट रनिंग करतात म्हणजे काय, की जो शेअर त्यांना आधी बाय करायचा आहे, जो आपल्या फंडमध्ये ऍड करून घ्यायचा आहे, तो शेअर्स आधीच ते बाय करतात. कारण की नॉर्मली जर बघितलं आपण की आपण नॉर्मल ज्यावेळेस इन्व्हेस्ट करतो किंवा आपण एखादा स्टॉक बाय करतो त्यावेळेस आपली जी अमाऊंट असते इन्व्हेस्टची ती कमी असते. पण हे जे मोठे मोठे हाऊसेस आहेत, म्युच्युअल फंड हाऊसेस, यांच्याकडे जी अमाऊंट असते ती एखादा शेअर ज्यावेळेस ते बाय करतात त्यावेळेस त्या शेअरमध्ये डायरेक्टली आपल्याला मुवमेंट आलेली दिसते. आणि प्रोसेस काय सांगते की कुठल्याही म्युच्युअल फंड हाऊसला एखादा शेअर त्यांच्या फंडमध्ये जर इन्क्लूड करायचा असेल किंवा एखाद्या, समजा आपण ॲक्सिस फोकस फंडचा आपण समजा एक्झाम्पल घेऊ की एका ॲक्सिस फोकस फंडमध्ये टाटा मोटर्सचे शेअर्स त्यांना ऍड करायचे. तर नियम काय सांगतो की तो शेअर ज्यावेळेस त्यांना ऍड करायचा आहे ना त्यावेळेस त्यांनी ते पहिले सेबीला सांगितलं पाहिजे, त्यानंतर ती ब्लॉक डील होते. पण नॉर्मली अशा गोष्टी होतात. पण झालंय काय की ज्यावेळेस फंड मॅनेजरला एखादा शेअर बाय करायचा आहे आणि हे त्याला माहिती आहे की ह्या दिवशी आपल्याला ह्या टाइम मध्ये तो शेअर बाय करणार आहे, पण तो फंड मॅनेजर काय करत होता की तो शेअर्समध्ये त्या पहिल्याच इन्व्हेस्ट राहायचा, पहिलेच त्या शेअरमध्ये पैसे इन्व्हेस्ट करायचा. आणि जसं म्युच्युअल फंडची ऑर्डर प्लेस व्हायची त्यावेळेस शेअरची व्हॅल्यू डायरेक्ट अप जायची आणि त्यावेळेस हा सेल करून तिथनं प्रॉफिट कमवायचा. सिंपल भाषेमध्ये याला फ्रंट रनिंग म्हणतात. तर आपण जर बघितलं तर या फ्रंट रनिंग थ्रू जवळपास 200 करोडचा स्कॅम झालेला आहे आणि हा स्कॅम केलेला आहे वीरेश जोशी या फंड मॅनेजरनी. सेबीनी इंडियामध्ये वेगवेगळ्या 7 शहरांमध्ये धाडी टाकलेल्या आहेत. यांच्या ज्या फेक सेल कंपन्या आहेत या सेल कंपन्यावर पण त्यांनी कारवाई केलेली आहे आणि याच्यामधनं जो फंड मॅनेजर आहे याच्यावर येणाऱ्या काळामध्ये अजून कडक कारवाई केली जाणार आहे. पण मुद्दा हा आहे की ज्यावेळेस आपण इतक्या ट्रस्टने पैसे इन्व्हेस्ट करतो, म्युच्युअल फंडमध्ये एस-आय-पीचा जर फ्लो बघितला आपण जवळपास 17,000 करोड 20,000 करोड पर्यंत मंथली गेलेला आहे. कष्टाचे पैसे आपण याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतोय आणि अशा पद्धतीनं सर्वसामान्य जनतेसोबत जर हे म्युच्युअल फंडवाले फ्रॉड करत असतील तर इन्व्हेस्टमेंट करायची का नाही हा प्रश्न निर्माण होतो. अशा पद्धतीनं पॉन्ट म्युच्युअल फंडचं पण मागे एक्झाम्पल आलं होतं. त्यानंतर मोतीलाल ओसवालचा जो मिड कॅप फंड आहे की ज्यांनी एका वर्षामध्ये जवळपास 80% 85% पर्यंत रिटर्न दिलं होतं. म्युच्युअल फंडमध्ये मोतीलाल ओसवालच्या फंडमध्ये पण कल्याण ज्वेलर्स बाबतीमध्ये अशीच न्यूज आली होती की कल्याण ज्वेलर्स सोबत मोतीलाल ओसवालचे काही कनेक्शन आहेत आणि त्यामुळे तो शेअर त्या पद्धतीनं मॅनिप्युलेशननी वाढवण्यात आला. अशा पद्धतीच्या गोष्टी स्टॉक मार्केटमध्ये होत राहतात. पण गरीब लोकांचे पैसे, रिटेल लोकांचे पैसे आपण खूप मोठ्या प्रमाणावर म्युच्युअल फंडमध्ये जात आहेत आणि अशा पद्धतीने जर फ्रॉड होत असेल तर त्यांच्यासोबत कुठंतरी आपण अन्याय करतोय असेल. तर लॉंग टर्ममध्ये ज्यावेळेस आपण इन्व्हेस्ट करतोय आपण सगळ्या गोष्टींचा विचार करून योग्य तो फंड निवडला पाहिजे. चांगल्या कंपनीचं फंडामेंटल अनालिसिस करून चांगल्या पद्धतीनं स्टॉकची निवड केली पाहिजे आणि लॉंग टर्ममध्ये आपण इन्व्हेस्ट केले पाहिजे पैसे. धन्यवाद.